शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची जबरदस्त एंट्री. परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली तसेच धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही दिवसात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा तडाखेबाज हजेरी लावली आहे. काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी अजूनही ढग जमा होत आहेत. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जबरदस्त पावसाचा मारा होणार आहे. मुंबई आणि पुण्यात सोमवारपासूनच पावसाने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. सकाळी मुसळधार पाऊस आणि दिवसभर पावसाची रिमझिम. परिणामी उकाड्याला काहीसा ब्रेक लागला, पण शहरातील पाऊस व्यवस्था मात्र कोलमडली. आता याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार हे निश्चित मानलं जात आहे आणि म्हणूनच हवामान खात्याने विविध जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्टही जारी केलेला आहे. आता परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि धाराशिव येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर या भागामध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ सोबत वर्धा आणि चंद्रपूर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगण्यात आलेलं आहे. तर सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने हवामान विभागाच्या सूचना गांभीर्याने लक्षात घ्याव्यात. बाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि शक्य असल्यास घरातच थांबा. धन्यवाद.